शिवसैनिकांनी आंदोलन केलं त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले। त्यामध्ये मलाही 14-15 दिवस मी जेलमध्ये होतो। आमच्या कार्यकर्ते स्वामी होता, अनेक लोक त्यामध्ये 15 दिवसाचा जेलचा सहवास त्या ठिकाणी त्यामध्ये जे बाबूचे आरोप असतील त्या ठिकाणी जेलमध्ये होते आम्हाला माहिती आणि ज्या महिन्यापूर्वीपासून माझ्यावरती एक सुद्धा पाटील सुद्धा दाखल ज्या काही केसेस दाखल झाल्या त्या राजकीय हेतूने आंदोलनाने गुन्हे दाखल केले। बाउन्सवरची जे सलीम सत्ताचं नाव त्यांना तर 93 मध्ये अटक झाली। 2016 मध्ये मला ज्यावेळेस अटक झाली नाशिक सेंट्रल जेलमध्ये त्यामध्ये त्या ठिकाणी मला सुद्धा अटक झाली बेबनाव केला मॉर्फिंग जे केला त्याचा नीट अभ्यास गुन्हेगार जेलमध्ये असेल तुम्हाला 2 बिल पाठवलेलं बाहेर आला कसा 2 पाठवलं तुम्ही चेक करा ना। मुख्यमंत्री ते रोडवर आल्यानंतर माझ्या ऑडिओ सार्वजनिक जीवनात पाहू शकतो जाऊ शकतो अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल झालं असेल सार्वजनिक कार्यक्रमात पण मग आता या सगळ्या आरोपांच्या संदर्भात आता आपली पुढची भूमिका काय आहे की माझे संबंध न होते कधी नाही यापुढे नाही यामागे पण नाही। मी सेंट्रल जेलला गेलो होतो 14 दिवस त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून होते कुठले आहेत आणि तुमचा डान्स करताना एक व्हिडिओ व्हायरल होतो तो नेमकं काय प्रकरण आहे म्हणालो ना सार्वजनिक जीवनामध्ये कुठे भेट झाली असेल हा माहिती तुमच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले घेतला सर तो जर जेलच्या बाहेर कशा करता आला पेरोलवर आला की आतमध्ये भेट झालेली आहे हे स्पष्ट होईल ना। मग तुम्ही नारायण राणेंवरती गुन्हा दाखल केला होता कुणीतरी त्याचा वचपा काढण्यासाठी हे सर्व घडून आणले जात आहे असं वाटत नाही का आपल्याला? हे बा राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालू असतात बुद्धिबळाचे खेळ चालू असतात हरकत नाही त्यांनी आम्ही त्यावेळेस गुन्हे दाखल केले असेल त्यांनी आता आरोप आमच्यावर केले हे चालूच राहणार राजकारण त्याबद्दल काही पण आता चौकशीला बोलवलं सहकार्य आहे ना तो पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य निश्चितपणे करेल। तुम्ही म्हणतात हा बेबनाव आहे याविरोधात काही ऍक्शन घेणार आहात पुढील काळामध्ये सुशांतदारी माहिती बोलतात त्या सपोर्ट माहिती करणार आहे मी सगळी माहिती त्यांना सुपूर्द केली आहे। राजकारणामध्ये आता इथं राहुलच्या नातेवाईकांचं लग्न झालं त्या ठिकाणी अनेक आमदार अनेक मंत्री त्या ठिकाणी गेले हे सोशल मीडियावर तोही व्हिडिओ फिरते तेही क्लिप फिरते पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेलं आहे तेही फिरते प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचं जॉईंट व्हेंचर आहे करार आहे त्याचं काय
आता काही म्हणजे आमचा करार नाही किंवा काही गैरसोयीचं नाही किंवा काही हे नाही. सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्या कार्यक्रमावर भेटत पालकमंत्र्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, देशद्रोही असं देखील म्हटलंय. हा पालकमंत्र्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण ते हिंदी ड्रग्स प्रकरणात ठीक आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते आरोप करणं म्हणजे ज्वारी लागलेले आहे. ते मोर्चा काढला, ज्वारी लागलं. परवा अशोक मांडरची सभा झाली की सबसे काला कलंक होता है, काजल से काला कलंक होता है, कलंक जिसका माथ्यावर लिहिला आहे, त्याला लावलेला आहे, उसका येणार नाही. परंतु दुसऱ्याचा प्रयत्न करतायत. म्हणून काय आपली शिवसेना त्यांना रंगजंग पछाडते आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून किती हल्ला करते. सर्व उल्हासनगर असतील, सर्व सोबत आहे आणि हा एकत्रित लढा ज्या बीजेपी संघटनेची त्याला फाईट. पोलिसांनी काही संपर्क केला का तुम्हाला? फोन वगैरे काही? भाऊ, ठाकरे गटाच्या एमडी प्रकरणामध्ये देखील विनायक पांडे याची चौकशी झाली होती, मात्र पुढे काही आलं नाही. आपल्यावर देखील आता बेछूट असे आरोप केलेले आहे. काहीतरी टार्गेट करून केलं जात आहे का असं वाटतं? टार्गेट निश्चितपणाने टार्गेट केलं जातं, परंतु असे प्रकार होत असतात, आरोप प्रकार होत असतात, केलं जातात. काँग्रेसमध्ये उत्तर देणं हे विरोधकांचं काम आहे, सत्ताधाऱ्यांचं काम आहे. आरोप करणं आणि त्याचं खंडन करणं हे निश्चितपणाने पक्षप्रमुख सुद्धा माझ्याशी बोलले त्या विषयावर. कार्यकर्त्याला अटक केलेली आहे, तुम्ही अटक पूर्वासाठी काही प्रयत्न करा. गरज काय अटक पूर्ण करण्याची? हां, तो जेलमध्ये असेल किंवा माझी भेट जेलमध्ये झाली असेल, जेलच्या बाहेर तो कुठल्या कारणाला आहे, कुठल्या कार्यक्रमाला आहे, आता लग्नामध्ये अनेक आमदार होते, त्यांना अटक झाली. मिरची प्रकरणात मिरची प्रकरणात जॉईंट होईल त्याचं काय. दादा भुसेंनी तुमच्या संपत्तीचा विषय पण तिथे घेतला की तुम्ही कोट्यावधीची दादा संपत्ती. भुसे एक इरिगेशनला जे म्हणून काम करत तिचं पण निलंबित त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं. आपण का निलंबित झालो? भ्रष्टाचार तुमच्या अंगाशी आमची प्रॉपर्टी न लिकेल. ₹1 जर तुम्ही सापडला राजकारणाचं सांगायचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.